नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज व्हिडिओमध्ये डबल धमाका होणार आहे. म्हणजे आपण चार्टबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत आणि एका स्टॉकमध्ये तयार होणाऱ्या चार्ट पॅटर्नबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. दोन्ही गोष्टी एकत्र कशा होत चालल्यात ह्या तुम्ही अनुभवू शकता. आता याची जस्ट सुरुवात आहे. हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ कोणताही स्टॉक खरेदी करा, विका, टार्गेट किंवा बाईंग पॉईंट ह्या गोष्टी सांगत नाही. हा व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये खरेदी करायचं असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी संपर्क साधावा. हा स्टॉक किंवा हा पॅटर्न हा तुम्ही फक्त अनुभवा, तुम्ही त्याचा अभ्यास करा, हाच त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. आता मी सगळ्यात पहिल्यांदा जातोय तो म्हणजे आपण कुठल्या पॅटर्नबद्दल चर्चा करणार आहोत. तर या पॅटर्नचं नाव आहे राउंडिंग बॉटम पॅटर्न. याला सॉसर पॅटर्न असं सुद्धा म्हणतात. आता राउंडिंग बॉटम म्हणजे काय? तर बॉटम म्हणजे तळाशी तयार होतो, म्हणजे जो चार्ट आहे त्याच्या तळाशी तयार होतो म्हणून त्याला बॉटम म्हणतात. राउंडिंग म्हणजे गोल. हा गोल पॅटर्न आहे जो स्टॉकच्या चार्टच्या तळाशी तयार होतो. हे तुम्हाला कळालं. म्हणजे असा पॅटर्न जो चार्टमध्ये त्या चार्टच्या तळाशी तयार होतो आणि तो राऊंड शेपमध्ये असतो. आता हा जो पॅटर्न आहे तो रिव्हर्सल पॅटर्न आहे. रिव्हर्सल पॅटर्न म्हणजे काय की एखाद्या स्टॉकमध्ये जर डाऊन ट्रेंड असेल आणि तो पॅटर्न तयार झाला तर त्यानंतर त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड तयार होतो, म्हणजे त्या स्टॉकमध्ये असलेला ट्रेंड चेंज होतो. तर हा स्टॉकमध्ये तयार झाला. तर या राउंडिंग बॉटम पॅटर्नमुळे किंवा सॉसर पॅटर्नमुळे त्या स्टॉकमध्ये बुलिशनेस येणार आहे, त्या स्टॉकची किंमत पुढे जाऊन वाढणार आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण डायरेक्ट जातोय चार्टवरती, तिथे आपल्याला कळेल की आपण त्या पॅटर्नचा उपयोग कसा करायचा आहे, तो पॅटर्न कसा तयार होतो ते ओळखायचा आहे आणि तो पॅटर्न फेल कधी होऊ शकतो किंवा तो बरोबर त्या गोष्टीला रिस्पेक्ट करतोय की नाही, पुढे जाऊन तो स्टॉकला त्या लेवलला घेऊन जाणार आहे की नाही त्या प्राइसला, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कन्फर्म करणार आहोत. बरोबर. व्हिडिओ शांतपणे बघा. मी परत परत तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता जरी गोष्ट कळली नाही तरी व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड आलेला आहे, म्हणजे हा स्टॉक खाली पडतोय. त्यानंतर इथे कन्सॉलिडेशन होतंय. इथून पुढे स्टॉक काही या लो लेवलपासून खाली पडत नाही आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये किंमत वाढायला लागली. आता हे तर झालं की या स्टॉकमध्ये किंमत पडतीये, परत इथे कन्सॉलिडेशन होत आहे आणि यानंतर या स्टॉकमध्ये किंमत वाढायला सुरुवात झाली. तर हा एक जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण झाला. आता हा जो आकार आहे सॉसरचा किंवा हा राउंडिंग बॉटमचा, तो त्यामध्ये फिट बसणं सुद्धा महत्वाचं आहे. आता फिट कसं बसणं महत्वाचं आहे ते पण तुमच्याशी जरा चर्चा करतो. थोड्याला मोठं करतो, झूम करतो. हा, आता मी इथे परत पेन काढतो. आता बघा, इथून मी या लेवलपासून सुरुवात केली, म्हणजे ही ही जी लेवल आहे इथून सुरुवात केली. इथून सुरुवात केल्यानंतर त्याचा एंड आहे तो इथे होतो, या बाजूला होतो एंड. बरोबर ना? म्हणजे आपण जर इथून असा ड्रॉ केला हा सर्कल, तर हा सर्कल असा सुरुवात होतो आणि हा पूर्ण इथपर्यंत एंड होतो. राईट. तर हा सुरुवात होतो, तर इकडे जेव्हा सुरुवात होतो तर ते कुठे कुठे आपण त्याचे शेवटच्या लाईन असतात त्या जोडायच्या. हे सगळं तुम्हाला मी आता शिकवणार आहोत. फक्त तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आता तुम्ही बघा, तर मी पहिल्यांदा जर इथे तो ड्रॉ केलाय तर तो त्या स्टॉकचा हाय आहे. या हायच्या ठिकाणी मी ड्रॉ केलाय. मग आता मी ड्रॉ करताना तो पहिल्यांदा डिलीट करतो. आता मी काय केलं, इथे गेलो, या ब्रशच्या खाली सगळ्यात शेवटी आर्क असं लिहिलंय, आर्च बनवू शकतो आणि इथे जो हाय आहे तिथे मी क्लिक केलं आणि त्यानंतर मी असं सेम हॉरिझॉन्टल लाईन घेतली आणि एक अंदाजे इथे परत एक दुसरा क्लिक केला. दुसरा क्लिक केल्यामुळे हा आपण जेव्हा कर्सर खाली घेतो तेव्हा मग जो हाफ राऊंड आहे तो तयार व्हायला सुरुवात होतो. आता मी तो इथपर्यंत खेचला जिथपर्यंत त्या स्टॉकच्या चार्टमध्ये असणाऱ्या कॅन्डलचे लो जुळत नाही. आता मी इथे स्टॉप केलं.
आता थोडं मी काय करतो या पॅटर्नला आहे ना थोडं फिक्कं बनवतो. खूप तो डार्क दिसतोय. थोडं फिक्कं बनवलं. आता तुम्हाला हां, हे एवढं फिक्कं बनवलं. आता मी इथे जिथे कर्सर नेतोय तिथे तुम्ही गोल येतोय बघा, सर्कल येतोय छोटासा. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याला असं, असं, असं चार्टला हलवू शकता. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघताय. मग मी त्याला असं हलवणार आहे, की जेणेकरून जे खालचे जे लो आहेत ते एकमेकांना चिकटतील. आता हां. आता तुम्ही इथे बघाल तर या बाजूला इथे लो मी परत दाखवतो. हां. इथे बघा या चार्टला इथे लो चिकटलाय, इथे लो चिकटलाय, पण इथे नाही चिकटलेला, राइट? मग आपल्याला थोडं ॲडजस्ट करायला लागेल. आता आपल्याला ॲडजस्ट कसं करायचं? मग थोडं असं घ्यायला लागेल अजून, थोडं अजून लांब घ्यायला लागेल. हे थोडं खाली वर कर. हां, हे खाली हां, हे एवढं खाली घेतलं आणि थोडं हे इकडे जवळ केलं. हां, बरोबर. आता इथे तुम्ही जर लक्ष देऊन बघाल तर मी असं जोडलंय त्याला, की सगळ्या ठिकाणी त्याने टच केलंय. आता मी त्याला झूम करतो परत. आता झूम केल्यावर बघा, की आपण त्याला असं ॲडजस्ट केलंय सगळ्या बाजूनी. इथे पण टच झालाय, इथे पण टच झालाय आणि इथेही टच झालाय. बरोबर? तुम्हाला लक्षात आलं 3 पॉइंट टच झालेले. मग असं आपण त्याला ड्रॉ केलं. आता प्रश्न येतो, की इथून पुढे काय करायचं किंवा याच्या पुढे काय विचार करायचा. आता त्याच्याकडे जातोय. तुम्हाला पहिला पॉइंट दिसला इथे टच केलेल्याचा, दुसरा पॉइंट आहे इथे टच केलेल्याचा आणि मला स्टॉक केव्हा लक्षात आला, जेव्हा हा स्टॉक इथे टच केल्यानंतर, ह्या पॉइंटला टच केल्यानंतर पुढच्या ज्या कॅन्डल आहेत, ही एक कॅन्डल, ही रेड दुसरी कॅन्डल, ही ग्रीन तिसरी कॅन्डल, ही ग्रीन चौथी कॅन्डल, जवळपास 5 दिवस तो स्टॉक ही जी सर्कलची खालची लाईन आहे त्याला तोडू शकला नाही. तिथेच मला क्लिक झालं, की हा स्टॉक कुठेतरी राउंडिंग बॉटमला सपोर्ट करतोय. जर या स्टॉकला खाली पडायचं असतं तर तो स्टॉक खाली आला, परत वरती गेला, परत लोअर लो केला, परत लोअर हाय केला, परत लोअर लो केला, परत लोअर लो हाय केला, परत असा स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड तयार व्हायला पाहिजे. तो त्या स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड तयार झालेला नाही. उलट काय झालंय, की तो स्टॉक परत वरती गेला, परत खाली आला, परत वरती गेला, परत खाली आला. पण त्याने हा स्टॉक ने हा जो राउंडिंग बॉटमचा शेवटची लाईन आहे ती तोडली नाही. तिथून परत तो वरतीच गेला. हे लक्षात येतंय तुम्हाला, की मला काय म्हणायचं आहे, की स्टॉक जरी इथून खाली पडतोय, पण तिकडे कुठेही आपल्याला तो स्टॉक ह्या राउंडिंग बॉटमची जी खालची लाईन आहे ती तोडताना दिसत नाही. हेच याच्यामधलं पहिलं सिग्नल आहे. हेच पहिल्यांदा दर्शवतंय, की हा स्टॉक कुठेतरी राउंडिंग बॉटमला सपोर्ट करतोय. म्हणून या स्टॉककडे आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता हे तर लक्षात आलं, की हा राउंडिंग बॉटमला सपोर्ट करायला लागलाय. मग आपण आणखी यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, अ, आणखीन कन्फर्मेशनसाठी त्या तुम्हाला गोष्टी सांगतो. आता मी इथे काय करतो आहे, की इथे 100 दिवसाची आणि एक 50 दिवसाची आपण मूव्हिंग ॲव्हरेज ठेवूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हां. आता ही 100 दिवसाची आणि 50 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. आता ही मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे कुठे आहे? तर ही रेड कलरची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे, एक मिनिट परत. हां. ही रेड कलरची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. हां, ही रेड कलरची मूव्हिंग ॲव्हरेज आहे ती 200 दिवसाची आहे आणि पिंक कलरची आहे ती 50 दिवसाची आहे. तर हा जेव्हा 50 दिवसाची खाली जाते तेव्हा बिअरिश ट्रेंड असतो आणि ह्या वरती येतो तेव्हा बुलिश ट्रेंड असतो. आता इथून जरी स्टॉक खाली गेलाय तरी पण इथे कसं पिंक कलरची मूव्हिंग ॲव्हरेज खाली आली आहे, तशी इथे पिंक कलरची मूव्हिंग अजून ॲव्हरेज खाली आलेली नाही. त्यामुळे इथे कुठे पण आपल्याला अजून तसं स्टॉकमध्ये बिअरिशनेस आहे असं दिसत नाही. म्हणजे हे एक मूव्हिंग ॲव्हरेजचं आपण सांगू शकतो, की मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा अजून कन्फर्मेशन देत नाहीये, की या स्टॉकमध्ये परत बिअरिशनेस आलाय म्हणून. परत राउंडिंग बॉटमचं खालचं जे सर्कल आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो सपोर्ट आहे, तो सपोर्ट सुद्धा या स्टॉकनी ब्रेक केलेला नाही. हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला आणखीन 2 गोष्टी सांगतो ज्या चार्ट पॅटर्नमध्ये या बघितल्या जातात.
त्या कुठल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. जेव्हा पण या स्टॉकमध्ये आपण डाउन ट्रेंड बघितला, समजा आता इथे आपण जातोय ह्या स्टॉकमध्ये, आता या डाउन ट्रेंड आहे. हां, ह्या डाउन ट्रेंड आहे. पण तुम्ही बघाल की या डाउन ट्रेंडमध्ये हळू जो इथे व्हॉल्यूम होता, हा व्हॉल्यूम हळू कमी होत चाललाय. कमी होत चालला आणि इथे बघा एवढ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार झाल्यात. इथे एवढी मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे. इथे एवढी मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली. म्हणजे बाईंग एवढ्या प्रमाणामध्ये इथं होतंय व्हॉल्यूमच्या दृष्टीने बघाल तर. आणि जिथे पण हा सगळ्यात जास्त मोठा व्हॉल्यूम होता या ठिकाणी कॅन्डल तयार झाली आहे किंवा ही या किमतीच्या खाली हा स्टॉक कधीच पडलेला नाहीये. आता ही कॅन्डल होऊन त्याला भरपूर दिवस झाले. अजून सुद्धा मला वाटते कदाचित 6 महिने झाले असतील. 6 महिन्यामध्ये हा स्टॉक या बाईंग प्राईसपेक्षा खाली आलेला नाही. आणि जेव्हाही व्हॉल्यूम मोठा असतो आणि कॅन्डल सुद्धा मारूबोजू असते किंवा बुलिश कॅन्डल असते, तेव्हा समजून जायचं की तिथे कुठेतरी बिग हँड्स किंवा स्मार्ट मनी आतमध्ये एंटर झालेला आहे, बाईंग झालेली आहे. आणि ही बाईंग फेक वाटत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय व्हॉल्यूम हा बाईंगच्या ठिकाणी वाढलेला दिसतोय. आणि मूव्हिंग ॲव्हरेज पण त्याला सपोर्ट करतात, हे तुम्ही बघितलं. आता मी पुढची एखादी गोष्ट सांगण्यापूर्वी तुम्हाला एवढं सांगेन की जेव्हाही स्टॉक खाली पडतो किंवा वरती जातो तर त्याला व्हॉल्यूमची साथ असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, मी परत आणखीन एकदा थोडंसं तुम्हाला रिवाईज करतो. याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे, समजा एखाद्या स्टॉकची प्राईस आहे ती वाढते, पी फॉर प्राईस वाढते आणि त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम सुद्धा वाढतोय, तर त्याला रिअल बुलिश ट्रेंड असं म्हणतात. ह्याला मी आर पुढे लिहितो, रिअल बुलिश ट्रेंड म्हणतात. एखाद्या स्टॉकची किंमत कमी होते म्हणजे प्राइस खाली पडते आणि त्या स्टॉकचा व्हॉल्यूम सुद्धा वाढतोय म्हणजे पार्टिसिपेशन वाढतंय, तर हा रिअल बियरिश ट्रेंड आहे, हे लक्षात ठेवा. कारण त्या स्टॉकमध्ये कुठेतरी निगेटिव्ह न्यूज आहे किंवा त्याचे रिझल्ट खराब आहेत किंवा त्याच्यावर इतर गोष्टीचा प्रभाव होतोय स्टॉकच्या सेलिंगवरती किंवा स्टॉकच्या बिझनेसवरती. त्यामुळे या मध्ये बिअरिशनेस आलाय. म्हणजे जेव्हाही व्हॉल्यूम हाय असतो, दोन्ही केसमध्ये जेव्हा व्हॉल्यूम हाय असतो तेव्हा त्या स्टॉकमध्ये असणारा जो ट्रेंड असतो तो रिअल असतो, फेक नसतो, हे तुम्हाला माहिती आहे. हे जर प्राइस वाढली आहे पण व्हॉल्यूम कमी आहे तर तो ट्रेंड फेक असतो. एखाद्या स्टॉकमध्ये प्राइस कमी होते पण व्हॉल्यूम कमी होतोय, याचा अर्थ त्या ठिकाणी तो ट्रेंड फेक आहे आणि त्यानंतर रिव्हर्सल होऊ शकतो, असं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण इथे व्हॉल्यूम बघतोय, राउंडिंग बॉटमचा खालचा सपोर्ट बघतोय, मुव्हिंग ॲव्हरेज बघितली आणि आता मी एक त्यामध्ये इंडिकेटर ॲड करतोय. हे इंडिकेटरची माहिती मी ऑलरेडी इथे दिलेली आहे. याला म्हणतात एडीएक्स इंडिकेटर. खूप छान इंडिकेटर आहे. तुम्ही प्रत्येक ॲनालिसिसमध्ये एडीएक्स इंडिकेटर वाचा. हा व्हिडिओ तुम्ही बघण्या अगोदर एडीएक्स इंडिकेटरचा व्हिडिओ बघा, म्हणजे मी आता तुम्हाला काय समजवतोय ते तुम्हाला समजेल. आता मी ते सर्च करतोय एडीएक्स इंडिकेटर. एडीएक्स इंडिकेटर मी प्लॉट केला. आता तुम्ही इथे बघाल तर या इंडिकेटरमध्ये लक्षात येतंय की स्टॉक जेव्हा इथून वरती जातोय तेव्हा एडीएक्स इंडिकेटरची लाईन सुद्धा वरती जाते, पण जेव्हा स्टॉक खाली पडतोय तेव्हा ह्या एडीएक्स इंडिकेटरची लाईन खाली येते. म्हणजे हा जो खालचा किंवा हा तात्पुरता जो बिअरिश ट्रेंड आहे याला एडीएक्स इंडिकेटर सपोर्ट करत नाही. तो फक्त एवढंच सांगतोय की आधीचा बुलिश ट्रेंड आहे तो वीक झालाय, पण इथे आधीचा ट्रेंड हा बिअरिश ट्रेंड वीक झालाय असं सांगत नाहीये. एडीएक्स इंडिकेटर हे सांगतोय की बुलिश ट्रेंडच आहे, इथे फक्त तो वीक झालेला दिसतोय. आणि ते ह्या ज्या सपोर्ट लाईन असतात म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज 200ची असेल किंवा मुव्हिंग ॲव्हरेज 50ची असेल, त्या सपोर्ट म्हणून काम करतात. किंवा या केसमध्ये हा राउंडिंग बॉटमची जी खालची लाईन आहे ही लाईन सपोर्ट म्हणून काम करते. हा जर सपोर्ट एखाद्या स्टॉकने तोडला, म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या परवा 10 दिवसामध्ये पुढच्या जर स्टॉक हा या राउंडिंग बॉटमच्या खाली आला तर तो ह्या राउंडिंग बॉटम पॅटर्नला सपोर्ट करत नाही असं म्हणू शकतो. किंवा तुम्ही हा जो राउंडिंग बॉटम आहे तो परत त्याला ॲडजस्ट करून बघा मागे पुढे आणि परत वेट अँड वॉच करा की खरंच या स्टॉकमध्ये
तशी मुवमेंट होतीये का? पण मला तरी असा अंदाज वाटतोय व्हॉल्यूम आणि बाकी सगळ्या ॲनालिसिसवरून, की हा जो स्टॉक आहे तो या राउंडिंग बॉटमला बरोबर सपोर्ट करतोय आणि सपोर्ट करेल असं मला वाटतंय. आता हे 3-4 पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. मग आता समजा आपण असा अ, अ, चार्ट पाहिल्यानंतर, ड्रॉ केल्यानंतर, सगळ्या गोष्टी व्हॉल्यूम वगैरे पाहिल्यानंतर आपण पुढे त्याचं काय प्रिडिक्शन करू शकतो तेही तुम्हाला सांगतो. आता इथे आपण जेव्हा असं राउंडिंग बॉटम काढला त्यानंतर काय होतं, की स्टॉक खाली पडतो, परत वर जातो, परत खाली पडतो, परत वर जातो, परत वर जातो, परत खाली पडतो, परत वर जातो, परत खाली पडतो, परत वरती जातो, परत वरती जातो आणि परत मोठा ब्रेकआउट देतो. आणि त्यानंतर पण असंही होऊ शकतो तो स्टॉक खाली 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 या या हा जो सपोर्ट झोन आहे, सॉरी, हा हा जो सपोर्ट झोन आहे, हा जो सपोर्ट झोन आहे, मग मी काढतो ना, हा जो सपोर्ट झोन आहे इथून तो परत कदाचित तो स्टॉक आहे तो परत रिटेस्ट होऊ शकतो, असा वरती जाऊ शकतो. हे कप अँड हँडल पॅटर्न जो म्हणतो तसा पण होऊ शकतो. पण आता सध्या या स्टॉकमध्ये तुम्हाला जे दिसतंय ते तुम्हाला सांगितलं. म्हणजे आता सध्या स्टॉकची किंमत आहे ती या लेवलला आहे आणि आपण या लेवलपर्यंत स्टॉक होल्ड करू शकतो आणि त्यानंतर त्या स्टॉकमध्ये आपण पार्शल प्रॉफिट बुक करू शकतो किंवा आपण एक प्राइस ॲक्शनवरती लक्षात ठेवून किंवा हा जो राउंडिंग बॉटमचा जो सपोर्ट आहे तो जोपर्यंत तुटत नाही किंवा त्या खाली कॅन्डल पूर्णपणे तयार होत नाही किंवा क्लोज देत नाही तोपर्यंत हा स्टॉक आपण होल्ड करू शकतो. हे त्याच्या मागचं गणित आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की या स्टॉकमध्ये ज्या पण गोष्टी आहेत म्हणजे बाय करायच्या की सेल करायच्या ह्या महत्त्वाच्या नाही आहेत माझ्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हाही तुम्हाला एखादा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी पाठवतो तर त्याचा असा अर्थ नाही आहे की तुम्हाला तो बाय करायचा आहे. याचा असा अर्थ आहे की तुम्ही तो शिकला पाहिजे. आता इथे किंमत किती आहे तुम्ही इथे बघाल तर या स्टॉकची किंमत आहे ₹178. आता इकडे थोडं घेऊ आपण. हां, ₹178 किंमत आहे आणि तो कितीपर्यंत जाऊ शकतो? तर 240 पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही समजा त्यांनी राउंडिंग बॉटम तोडला तर तिथे सेल करू शकता. परत तो स्टॉक खाली येणार या लेवलपर्यंत आणि परत वरती जाणार असंही होऊ शकतं. तर तो कप अँड हँडलचा पॅटर्न तयार होतो, हेही लक्षात घ्या. मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला समजलंय मी काय म्हणतोय ते. तुम्ही व्हिडिओ परत परत बघा, गुगलवर सर्च करा राउंडिंग बॉटम, तुम्हाला तेही माहिती पडेल की कसं काय आहे. तर आता सध्या गुजरात पिपावाव पोर्ट या स्टॉकमध्ये राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे. आता 170 किंमत आहे आणि ती 240 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे होतंय की नाही होतंय हे पाहणं यासाठी मी तुम्हाला हा स्टॉक सांगितलेला आहे. तुम्ही हा स्टॉक ऑब्झर्व करा. तुम्हाला लक्षात येईल की या स्टॉकमध्ये तशा मुवमेंट होत आहेत की नाही. तो फेलही जाऊ शकतो, पण फेल गेल्यावर तो स्टॉक कुठे आपण त्याचं लॉस बुक करायचा हे सांगितलं किंवा स्टॉप लॉस बुक करायचा. तो हा म्हणजे ही जी शेवटची त्याची सपोर्ट लाईन आहे ती. ठीक आहे. मला असं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ बऱ्यापैकी कळाला असावा. तुम्हाला काही शंका असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या शंकाचं नक्की निरसन होईल. थँक यू. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.